नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की अर्जुन आणि सायलीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो। साक्षीने ते पेंडलम घातलेलं असतं आणि आता ती आलेली असते कोर्टामध्ये। आता ते पेंडल घातल्यानंतर अर्जुन हा कोर्टामध्ये ते पेंडल हे साक्षीचंच आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला लागतो। सगळ्यात अगोदर तो कोर्टाला हे सांगतो की मला साक्षी शिखरे यांचं जे फॅशन सेन्स आहे ते खरोखर खूप आवडतं। खूप सरळ आणि साधं फॅशन आहे त्यांचा पिंक टॉप, त्याच्यावरती एवढे छान हेअरस्टाईल, नक्कीच त्यांनी गळ्यामध्ये काहीतरी नेकलेससुद्धा घातलं असेल। साक्षी, तू तुझ्या गळ्यातला नेकलेस दाखवू शकशील का? त्याबरोबर लगेचच आता दामिनी म्हणायला लागते की माझ्या अशिलाच्या सौंदर्यावरती कमेंट न पास करता जितकी केसपुरतं गरज आहे, अर्जुन सुभेदार तर तितकंच बोलले तर महत्त्वाचं पडेल असं म्हणतात। त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो, एक मिनटं, मी कुठल्याच वाईट इंटेन्शनने हे सगळं बोलत नाही आहे, मी केस संबंधित आहे म्हणूनच बोलतोय। त्याबरोबर लगेचच आता पुढे साक्षीच्या गळ्यातलं पेंडल बघितलं जातं आणि ते पेंडल बरोबर मॅच केलं जातं आणि आता इथे अर्जुनच्या लक्षात हे आलेलं असतं की साक्षीने तेच पेंडल घातलेलं आहे। मग तो कोर्टात ते पेंडल दाखवतो आणि म्हणत असतो की तुम्ही ह्या दोन्ही तुटलेल्या तुकड्यांची व्यवस्थित शहानिशा करून घ्या, हे पेंडल साक्षीचंच आहे हे सिद्ध होईल। आणि हे पेंडल साक्षीने त्या दिवशी अनाथ आश्रमात जाताना घातलं होतं आणि तिथे आश्रमात ते पेंडल तुटून पडलंही होतं। आता कोर्टासमोर हे तर आलेलं असतं की ते पेंडल साक्षीचंच होतं। त्यानंतर आता इथे प्रियाला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं। प्रियाला वाटत असतं की अर्जुन आता साक्षीपर्यंत पोहोचला आहे, मग माझ्यापर्यंत पोहोचायला त्याला फारसा काही वेळ लागणार नाही, पण मग मला त्या अगोदर काहीतरी करायला हवं, पण काय हा ती विचार करत असते। मग आता ती साक्षी आणि महिपतकडे जाते आणि आता ती त्या दोघांना म्हणत असते की गेल्या वेळेस आठवतंय तुम्हाला, आपण सायलीला किडनॅप केलं होतं, त्यावेळेस अर्जुन किती वेडा पिसा झाला होता ते, मग आताही आपण असंच काहीतरी करायचं। त्याबरोबर साक्षी म्हणते, म्हणजे काय करायचं नेमकं? आता पुन्हा आपण त्या सायलीला किडनॅप करायचं? त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, प्रत्येक वेळेस एकच पत्ता नसतो टाकायचा साक्षी, दुसराही पत्ता टाकायचा असतो। त्याबरोबर साक्षी म्हणते, हे बघ, तुला जे काही बोलायचं आहे ते तू जरा स्पष्ट बोललीस तर तुलाही बरं पडेल आणि मलाही। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, किती स्पष्ट बोलावं लागतं तुझ्यासाठी? आणि मग ती तिला सांगायला लागते की अर्जुनच्या जवळच्या बाकीच्या दुसऱ्या व्यक्ती सांग। त्यावरती म्हणते त्याची आई, त्याची आजी। त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, एक्झॅक्टली, त्याची आई आणि त्याची आजी। मग आता आपण त्याच्या आईवरती किंवा आजीवरती आघात करायचा। मला तर वाटतं आपण त्याच्या आईलाच प्यादा बनवायचा। आणि मग आता प्रिया ही त्यांना सांगते की आपण कल्पनाला काहीतरी इजा पोचू, मग अर्जुन तिच्यामध्ये व्यस्त होऊन जाईल आणि थोडा वेळ त्याचं केसवरून लक्ष बाजूला होईल, तोपर्यंत आपल्याला काहीतरी नवीन कल्पना रचता येईल। त्याबरोबर आता ही कल्पना दोघांनाही आवडलेली असते। मग ठरल्याप्रमाणे प्रिया ही कल्पना जिन्यावरून उतरत असताना तिला धक्का देते आणि तिकडनं पळ काढते। कल्पना खाली पडत असताना जोरात ओरडते। त्याबरोबर सायली तिचा आवाज ऐकते आणि पटकन धावत बाहेर येते। कल्पनाला हे असं खाली कोसळलेलं बघून सायली पटकन तिच्या जवळ येते आणि आई, अहो काय झालं तुम्हाला, असं म्हणत ते तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागते। ती तिला उठवते। त्याबरोबर लगेचच अर्जुन, प्रताप, पूर्ण आजी, कल्पना, प्रिया, अश्विन भाऊजी सगळ्यांनाच ती हाका मारते। सगळेच जण खाली येत असतात। त्याबरोबर इकडे सायलीने तिला उठवून आणलेलं असतं, पाणी वगैरे देत असते। ती विचारत असते कल्पनाला, आई तुम्ही ठीक आहात ना, फार लागलं वगैरे नाही आहे ना तुम्हाला कुठे? कल्पना काही उत्तरच देत नसते। इतक्यात अश्विन तिकडे आलेला असतो। आता अश्विन बघतो की सगळे घरातले गोळा झालेत, आरडाओरडा करतायत। अश्विन विचारतो, काय झालं, काय एवढं जोरात हाका मारताय? त्याबरोबर लगेचच आता सायली हे अश्विनला म्हणायला लागते, अश्विन भाऊजी बघा ना, आई जिन्यावरून खाली पडल्यात, त्यांना लागलंय का वगैरे बघा, काही बोलतच नाही आहेत। त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणतो, मम्मा खाली पडली? त्याबरोबर सायली म्हणते, हो ना, कशी पडली, काय पडली, मला सुद्धा कळलं नाही। त्या ओरडल्या तेव्हा त्यांचा आवाज ऐकून मी किचनमधून धावत बाहेर आली। त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणत असते की अश्विन, हे बघ, उगाच माझी एवढी काळजी करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, मी ठीक आहे, मी व्यवस्थित आहे। त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, मम्मा थांब, मला व्यवस्थित एकदा तुला चेक करून घेऊ देत। काय आहे ना, मुकामार बऱ्याच वेळेस लागतो, त्यावेळेस कधी पहिला आपल्याला जाणवत नाही, कळत नाही, पण नंतर मग त्याचा ठणका बसतो, त्याचा जास्ती त्रास व्हायला लागतो। उगाच नंतर
आणखीन काहीतरी वाढून राहण्यापेक्षा मी पटकन चेक करतो, म्हणजे तुला बरं वाटून जाईल. आणि मग अश्विन आईला चेक करायला लागतो. त्याबरोबर त्या ठिकाणी प्रिया येते. आता प्रिया येते आणि म्हणत असते, आई अगं तू पडलीस? कशी पडलीस तू? फार लागलं आहे का तुला? अगं हे सगळं ना हे सायलीनेच केलं असणार, मुद्दामून करते गं ही हे सगळं, तुला त्रास व्हावा अशी हिची इच्छाच होती. का गं सायली, का तू माझ्या कुटुंबियाच्या पाठी पडलीस? का सारखा त्यांना त्रास देत असतेस? त्याबरोबर प्रताप हा आता प्रियाला म्हणत असतो, तन्वी अगं पण तुला कसं माहिती कल्पना पडली ते? कारण तू तर आत्ता बाहेरून आलीस ना माझ्यासमोर. मग त्याबरोबर लगेचच प्रिया आता म्हणायला लागते, हो बाबा, मी बाहेरूनच आले होते, पण मी दारात चपला काढत होते ना. हो, चप्पल काढत असताना मी अश्विनचे शब्द ऐकले, शब्द कानावर पडले की मुका मार लागलाय म्हणे. मग पडलीच असेल ना आई, म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही. ते सगळं महत्त्वाचं आहे का बाबा आत्ता? कल्पना आई तू ठीक आहेस ना? तुला फार लागलेलं नाही आहे ना? सायली पुन्हा जर असं काही केलंस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे, मी सोडणार नाही तुला. त्यावर सायली प्रियाला म्हणायला लागते, प्रिया गप्प बस, उगाचच्या उगाच खोटा कांगावा करू नकोस. तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही, मी असं काही करू शकत नाही आणि केलेलंही नाही आहे. त्याबरोबर लगेचच कल्पनासुद्धा म्हणायला लागते की ती मुलगी कितीही वाईट असली, कशीही असली तरीसुद्धा ती कोणाच्या जीवाचा खेळ करणार नाही याची मला खात्री आहे तन्वी. उगाचच्या उगाच तू काहीही बडबड करू नकोस. आणि तसंही जे झालं आहे त्याच्यावरती काय बोलण्यात अर्थ आहे? अहो तुम्ही मला जरा माझ्या खोलीपर्यंत घेऊन जाल का? प्रताप कल्पनाला खोलीपर्यंत घेऊन जातो. आता मात्र प्रियाला चांगलाच राग येतो. प्रियाला वाटत असतं की अरे मी एवढा मोठा बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला, पण हा तर साधा पुसका बारसुद्धा निघाला नाही. माझा प्लॅन फ्लॉप गेला. कल्पी तर काही त्या सायलीवरती चिडली नाही. उगाचच्या उगाच मी एवढा सगळा वेळ आणि एवढे सगळे कष्ट वाया घालवले. पण आता मी काय करू जेणेकरून ती कल्पी या सायलीवरती चिडेल? काहीतरी डाव रचलाच पाहिजे. तर दुसरीकडे सायलीला मात्र कल्पनाची खूप काळजी वाटत असते. तिला वाटत असतं की असा कसा आईंचा पाय घसरला, जर जास्त कमी कुठे लागलं असतं तर कितीला महागात पडलं असतं ते. अर्जुन म्हणत असतो की कधीतरी होतं असं चुकून, सरकतो पाय. त्यावर सायली म्हणते की नाही हो, मला वाटत नाही आईंचा पाय सरकला असेल म्हणून. 2 वर्ष झाली मी या घरात वावरते, कधी त्यांना ठेच लागत नाही. कधी त्या एखादी वस्तू कुठे ठेवल्या असतील तर तेच देखील विसरत नाही. त्यांच्या लक्षात सगळं व्यवस्थित राहतं. सगळ्या गोष्टी ते अगदी सांभाळून जपून करतात. मग बरोबर जिना उतरतानाच कसा काय त्यांचा पाय घसरू शकतो? नाही, मला ना काहीतरी वेगळं वाटतं हो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको फार विचार केला ना की उगाचच्या उगाच वेगळं वाटावंच लागतं. आणि तसंही तू ते म्हणतेस ना, तू अगं ते खाली डोकं, त्यावर सायली म्हणते भूताचं घर. त्यावर अर्जुन म्हणतो तेच म्हणायचं आहे मला. मग तुझं झालं आता ते खाली डोकं भूताचं घर. तू उगाचच्या उगाच नको ते विचार करूस. आणि राहिला प्रश्न ममाचा. तर ममाने स्वतःहून सांगितलं आता तिला बरं वाटतंय. त्यावर सायली म्हणते, अहो कोणतीही आई आपल्या मुलांना हेच सांगते. त्यावर अश्विन म्हणतो, अगं पण आपल्या घरात तिचा स्वतःचा मुलगा डॉक्टर आहे नाही का? अश्विनने सुद्धा चेक केलं आहे ना. मग अश्विन जर म्हणालाय की बरोबर आहे आई, तर मग कशाला उगाच तू काळजी करत बसतेस? त्यावर सायली म्हणत असते, मला काळजी आई आज पडल्यात याची नाही, तर पुन्हा कधी आई किंवा पूर्णाजींच्या बाबतीत असं काही घडू नये याची वाटते. स्पष्ट बोलायचं झालं तर मला ना संशय प्रियावरती आहे. म्हणजे बघा ना, प्रियालाच तर माहीतच नव्हतं की आई जिन्यावरून पडलाय. ती घरातच नव्हती. पण मग अचानक ज्यावेळेस ती आत आली त्यावेळेस ती हे कसं म्हणाली, आई जिन्यावरून कशी काय पडलीस? तू ठीक आहेस ना? काहीतरी गडबड वाटते की नाही? तर दुसरीकडे आता कल्पना ही सुद्धा तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. ती पडलेला प्रसंग तिला सतत वेगवेगळ्या पद्धतीने सारखा आठवत असतो. डोळे मिटले तरीच डोळ्यासमोर तेच येत असतं. तिला शांतही बसवत नसतं. आता इतक्यात लगेचच त्या ठिकाणी प्रताप येतो. प्रताप कल्पनाला हे एवढं अस्वस्थ बघतो आणि विचारतो, काय गं कल्पना, काय झालं? तू एवढी रेस्टलेस का झाली आहेस? काही घडलंय का? अगं सकाळी जे काही घडलं ते चुकून घडलं, विसरून जा. चुकून तुझा पाय सरकला. त्यावर कल्पना म्हणत असते, तेच माझ्या डोक्यातून जात नाही आहे ना की माझा पाय सरकला. अहो तुम्हाला तरी खरं वाटतंय का की माझा पाय सरकला असेल म्हणून? एवढ्या वर्षात कधीतरी असं घडलंय का? नाही ना? मग बरोबर आजच माझा पाय कसा घसरला? बरं, चुकून घसरूही शकतो पाय, मी मान्य करते. पण देव जाणे का, पण मला ना असं सतत वाटत होतं की कोणीतरी मला मुद्दामून मागून धक्का दिलाय, असं मला स्पर्श जाणवत होता हो. त्याबरोबर लगेचच प्रताप म्हणतो, म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय? हे सगळं सायलीने केलं आहे? त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणायला लागते, नाही हो, मी असं म्हटलं आहे का? हे बघा, मी मगाशी हेच म्हटलं आणि आत्ताही हेच म्हणेन. माझा त्या मुलीवर बाकीच्या कुठल्याही बाबतीत जरी विश्वास नसला तरी या बाबतीत माझी खात्री आहे की ती कधीच असलं काहीतरी फालतू काम करणार नाही.
बघितलंत ना तुम्ही, त्या दिवशी अस्मिताची चोरोटी भरताना सुद्धा अस्मिता पडतीये हे तिला जाणवताच तिने लगेच अस्मिताला पकडलं, सावरलं. मग जर ती स्वतःच्या नंदेबद्दल हा असा विचार करू शकत नाही तर मग सासूबद्दल तरी असा विचार का करेल? आणि त्याहून महत्त्वाचं, सायली त्यावेळेस वरती नव्हतीच, ती किचनमध्ये खाली होती. मी जेव्हा पडले, ओरडले त्यावेळेस माझा आवाज ऐकून सगळ्यात अगोदर तीच किचनच्या बाहेर आली आणि जोरात ओरडली, आई असं. त्याचबरोबर तिनेच मला उठवून बेडपर्यंत आणूनसुद्धा बसवलं होतं आणि अश्विनलासुद्धा तिनेच बोलवलं. मग एवढं सगळं माहीत असताना सुद्धा त्याबरोबर लगेचच आता प्रताप म्हणतो, अगं हे सगळं मला माहीत आहे गं, आणि माझ्या लक्षातही आहे सायली आपली सून आहे, ती आपल्यासाठी किती करते, काय करते, सगळं मला लक्षात आहे आणि मला तिच्या कष्टांची जाणसुद्धा आहे. पण ती तुला नाही आहे. तूच फक्त तन्वी, माझी तन्वी, माझी तन्वी करत राहतेस. बघितलंस ना, सकाळी सायलीला केवढी काळजी वाटत होती तुझी. किमान 1 ते 2 वेळा तरी ती तुला येऊन इथून बघून गेली. जर तू तिच्यावर रागवलेली नसतीस ना तर कदाचित ती इथे तुझ्याजवळ बसूनच राहिली असती. पण तुझी ती लाडकी सून तन्वी, ते एकदा साधं तुझ्याकडे बघायला काय फिरकायला सुद्धा आली आहे का? साधं असं विचारलं तरी तिने तुला, आई तुम्हाला काही हवं आहे का, काही नको आहे का, तुम्हाला उठाय बसायला त्रास होतो आहे का? नाही. पण सायली बघ, सायली तुझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर सकाळपासून लक्ष ठेवून आहे. तुला व्यवस्थित उठता बसता येतं आहे ना, चालता फिरता येतं आहे ना, सगळं कसं सायली लक्ष ठेवते. त्याबरोबर लगेचच आता कल्पनाला ही गोष्ट पटत असते. तर पुढे कल्पना म्हणते, पण शेवटी तिने माझी फसवणूक केली आहे, ती माझ्याशी खोटं बोलली आहे. प्रताप म्हणत असतो की कल्पना तुला समजावणं ना खरंच अवघड आहे खूप. तर दुसरीकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर माफ करा, पण मला ना प्रियावरती दाट संशय आहे. मला राहून राहून असं सतत वाटतं की हे सगळं आहे ना प्रिया करते. त्याबरोबर आता लगेचच इकडे अर्जुन म्हणत असतो की आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागेल आणि लक्ष ठेवल्यावरतीच आपल्याला काय करायचं आणि काय नाही ते कळून जाईल. तर दुसरीकडे आता कल्पना ही खोलीत बसलेली असते. सायली अर्जुनला सांगते की बरं आता मी निघते, मला जरा आईना सूप किंवा काही आणखीन हवं आहे का ते बघायचं आहे. सायली तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे प्रिया ही आता कल्पनाच्या खोलीत आलेली असते आणि मग ती कल्पनाला पेपर बोट बनवताना बघते. ती पेपर बोट बनवताना कल्पनाला बघते आणि तिच्याकडे येत तिला मग विचारते, आई काय करतेस? कल्पना म्हणते, काही नाही, तू तुझं बोलकाम काय आहे? त्यावर कल्पना म्हणायला लागते, बोल पटकन. त्यावर प्रिया म्हणते, ते मी अगं हो, तुझीच चौकशी करायला आले होते. आई अगं बघितलंस ना ती सायली किती वाईट आहे ते. तुझ्यावरती सूड उगवण्यासाठी हा एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. शी, इतकंही कोणी नालायकपणे कसं वागू शकतं की आपल्याच सासूला त्रास देण्यासाठी ह्या अशा पायऱ्या असेल. त्यावर कल्पना ही म्हणायला लागते, तन्वी सायलीने यातलं काही केलेलं नाही आहे. त्यावर कल्पना म्हणला प्रिया विचारते, काय आई अगं तू असं कसं म्हणू शकतेस? तुझ्या समोरच तर मी काल. त्याबरोबर लगेचच आता कल्पनाला प्रिया म्हणायला लागते, त्यावेळेस तू जो केला होतास ना त्याला कांगावं म्हणतात, कळलं तुला? हे बघ सायली हे असं काही वागणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तिचे हात ओले होते त्यामुळे तिच्या हातांचा स्पर्श मला लगेच कळला आणि या अगोदरसुद्धा मी तिचा हात पकडलेला आहे. त्यामुळे मला व्यवस्थित कळतो कोणाचा हात कोणता आहे आणि कोणाचा काय. त्यामुळे तू उगाचच्या उगाच खोटं नाटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस प्लीज. हे बघ, तुझी तब्येत बिघडावी किंवा तुला काहीतरी त्रास व्हावा ही मुळात आमची इच्छा नाही आहे. तू आमचा विचार कर किंवा नको करू, पण कुटुंबीय म्हणून आम्ही तुझा विचार नक्कीच करत असतो आणि म्हणूनच आम्ही तुला सांगतही असतो की जरा चांगलं वागायला लाग, जरा चांगलं वागायला लाग. पण तू आमचं कोणाचं काहीच ऐकून घेत नाही. तुला तुझा जो मनमानी कारभार करायचा आहे तोच करतेस. पण आता मात्र बास, आता या घरात राहायचं असेल तर जरा घरातल्या शिस्तीप्रमाणे वागायला लाग. आता हे सगळं ऐकून प्रिया लगेचच रडण्याचं नाटक करायला लागते आणि नाटक करत करत तिकडनं धावत स्वतःच्या खोलीच्या दिशेने निघून जाते. कल्पना म्हणत असते, मी एवढं या मुलीला काय बोलले? फक्त सायली वाईट नाही आहे, तिच्याबद्दल वाईट बोलू नको, वाईट विचार करू नको, एकत्र चांगला अभ्यास करा एवढंच सांगत होते. तसंही या दोघी एकत्र एकाच आश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्यात ना, मग असो. त्याबरोबर आता हळूहळू कल्पनाच्या समोर प्रियाचा खरा चेहरा उघड व्हायला लागला आहे. कल्पनाला थोडं वाईट वाटलेलं असतं प्रियाने तिला विश न करण्याचं, पण आता पूर्णाजी तिला समजावून सांगतात की अगं ज्या भावनांची तिला समोर असताना कदर नसते, किंमत नसते, ज्या नात्यांची तिला किंमत नसते, ती तुझ्यासाठी हे एवढं सगळं पीठ वगैरे मळून देईल असं तुला वाटतं आहे का? हे बघ, जर तुला जमत नसेल तर मला सांग, आणि मला सांगायलाही जमत नसेल तर एक काम कर, अर्जुनला किंवा त्याच्या बायकोला सांग. अर्जुनची बायको आहे ना, ती करेल सगळा स्वयंपाक उत्तम. त्याबरोबर लगेचच आता इथे सायली ही म्हणत असते की हो बरोबर बोलतायत पूर्णाजी. कल्पना म्हणते काहीच गरज नाही, माझं काम मी करू शकते. आता
हळूहळू कल्पना हिला सायलीचं सगळं पटायला लागतं. सायली चांगली आहे हे तिच्या लक्षात यायला लागतं, पण ती सायलीला ते उघडपणे दाखवत नसते. पण प्रिया ही कशी खोटारडेपणा करते, प्रिया सगळ्यांना त्रास देण्यासाठी कशा हळूच काड्या करते, कसे हळू प्रयत्न करते आणि मग सगळे कसे भडकतात, भांडतात, हे सगळं आता हळूहळू करून प्रियाच्या लक्षात यायला लागलेलं असतं. आणि आता कल्पनालासुद्धा सायली ही खरी आहे हे पटत चाललेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तुम्हाला काय वाटतं, आता प्रियाचा हा जो काही प्लॅन आहे तो सगळा वर्कआउट होईल का, सक्सेसफुल होईल का? अर्जुनचं लक्ष ह्या केसवरून ती या अशा कुठल्या तरी पद्धतीने डायव्हर्ट करू शकेल का, की पुन्हा एकदा अर्जुनला हरवण्यामध्ये प्रिया आणि दामिनी ह्या दोघीसुद्धा अपयशी ठरणार आणि अर्जुन हा घरी परत येणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल. आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.